ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 10 मधून अधिकृत उमेदवार म्हणून रुपाली सचिन आढाव यांची निवड केली आहे। निवडणूक प्रचाराला सुरुवात करताना रुपालीताईंनी प्रभागातील महिलांसाठी तसेच जनतेसाठी विविध लोकहितकारी उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली आहे। रुपाली आढाव यांनी सांगितले की महिला सक्षमीकरण हे माझे प्रमुख ध्येय असून महिलांसाठी बचत गट, लघु उद्योग, कौशल्य विकास, बाल उद्यान तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क अशा उपक्रमांची अंमलबजावणी करणार आहे। तसेच प्रभागातील अपूर्ण राहिलेली कामे, रस्ते, वीज, लाईट, पाणी पुरवठा समस्या यावर प्राधान्याने उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। आगामी निवडणुकीत 2 तारखेला मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले। रुपाली आढाव यांचे पती सचिन आढाव हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून समाजकार्यात सक्रिय आहेत। त्यांनी कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रम राबविले। तसेच यतीन भाऊ कदम यांच्या माध्यमातून अमर जवान उड्डाण या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम सुरू असून ते लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकास आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर आधारित हा प्रचार सध्या जोरदार चर्चेत आहे। नमस्कार। ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 साठी मी रुपाली सचिन आढाव बीजेपी पक्षाकडनं उमेदवारी जाहीर झाली आहे मला। तर मी महिला सशक्तीकरणासाठी काम करणार आहे। त्याचबरोबर महिलांसाठी बचत गट, लघु उद्योग आणि बाल उद्यान, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क असे भरपूर उपक्रम आम्ही राबवणार आहोत। नंतर उर्वरित कामं आहेत जसं की रस्ते, लाईट, पाण्याची सोय या सगळ्या गोष्टींवर काम करणार आहोत। येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीला आपण सगळ्यांनी मला प्रचंड मतांनी विजयी करा। माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 10 मधनं निलेश दादा सुखदेव अप्पा चौरे, त्याचबरोबर नगर अध्यक्ष पदासाठी अनिताताई घेगडमल यांनाही प्रचंड मतांनी विजयी। नमस्कार, मी सचिन आढाव। मी भारतीय जनता पक्षाचं काम करतो। अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पक्षामध्येच काम करत आहे। आता भारतीय जनतेने माझ्या मिसेस रुपाली सचिन आढाव यांना उमेदवारीची संधी दिलेली आहे। याआधीही मी मतदारसंघात अनेक कामं केलेली आहेत। आधार कार्ड शिबिर केलेले आहे, आभा कार्ड शिबिर केलेले आहे, ड्रेनेजचे कामं केलेली आहेत, मतदार नोंदणी शिबिर घेतलेली आहेत, स्ट्रीट लाईटची कामं केलेली आहेत। यतीन भाऊ कदम यांच्या माध्यमातून मी अमर जवान उद्यानाचंही काम आता चालू आहे, ते आता पूर्णत्वाकडे येत आहे। अशा अनेक कामं मी केलेले आहेत। तसेच मी कोरोना काळात अनेक जे लोक आहेत ज्यांच्या घरात कुणीच नाहीये, समजा असे पेशंट बघितले की मी ज्यांच्या घरातले दोन्ही पेशंट ॲडमिट आहे, मग त्यांचा अंत्यविधी पण आम्हीच केलेला आहे त्या ठिकाणी। आणि कोरोना काळात सगळ्यात चांगलं काम केल्यामुळं मला माजी सैनिकांकडून सुद्धा एक अवॉर्ड देण्यात आले होते त्यावेळेस। असंच कामे आम्ही कायमस्वरूपी करत राहू। मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की येत्या 2 तारखेला माझी मिसेस रुपाली सचिन आढाव यांना व त्यांच्याबरोबर निलेश सुखदेव अप्पा चौरे व नगर अध्यक्षपदाचे उमेदवार अनिता भिका घेगडमल यांना प्रचंड मतांनी विजय करा। कमळ या निशाणीचं बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करा। सर्वांनी लक्षात ठेवा, कमळ, कमळ आणि कमळ। नमस्कार, मी श्रीराम निवृत्ती आढाव। आमच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमध्ये आध्यात्मिक, सामाजिक सहकार व देशसेवेसाठी मी सुद्धा 20 वर्ष भारतीय सैन्यात काम केलं। त्यानंतर आमच्या कुटुंबातील पुढच्या पिढीनं सुद्धा एक समाजसेवेचा वसा कायम चालू केला। माझ्यासोबत माझ्या काही इच्छा होत्या, जसं सैनिकांनी देशासाठी जे त्याग केलेले आहे त्याची जाणीव कुठंतरी राहावी, म्हणून मी माझे पुतणे सचिन यांना सांगितलं की आपण सैनिकांसाठी काही केलं पाहिजे। त्यांनी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून सैनिकांसाठी विविध उपक्रम राबवले, जसे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, कारगिल विजय दिवस असे उपक्रम। त्याबरोबर जवानांची कायम आठवण राहावी म्हणून शहीदांची एक शहीद जवान यांच्यासाठी अमर जवान उद्यान म्हणून एक प्रकल्प प्रगतीपथावर आहे। आता त्याचे काम चालू आहे, पुढील 2 महिन्यात तो पूर्ण होत आहे। आणि सचिनला माझ्याबरोबर असताना सुद्धा रुपालीने त्याला नेहमी प्रोत्साहन दिलं का तुम्ही जा, तुम्ही काम करा, इकडची काळजी करू नका, इकडची धुरा मी सांभाळते। आणि त्याबरोबर ते सोबतीनं काही
प्रकल्प दोघांनी जोडीने केले, जसं वृक्षारोपण, विविध प्रकारचे उपक्रम, मुलांसाठी, तरुणांसाठी काही कार्यक्रम, त्यात तिनं सुद्धा एक विशेष भाग घेतला. आणि मी एक भाजपमध्ये एक पदाधिकारी होतो, ओझर शहर अध्यक्ष, त्या अगोदर नाशिक जिल्हा माजी सैनिक आघाडी याचा अध्यक्ष होतो. या माध्यमातून मी सुद्धा विविध सेवा दिलेल्या आहेत. आणि आजच्या घडीला भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो देशात विकास घडवत आहे. आणि आपल्या प्रभागात जर विकास करायचा असेल, आपल्या शहरात जर विकास करायचा असेल, तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मी ग्वाही देतो का भाजपचे जेवढे उमेदवार आहे त्यात रुपाली सचिन आढाव, निलेश चौरे आणि अनिता घेगडमल यांना आपण सर्व बहुमताने विजयी कराल व संधी द्याल आणि विकास साधाल अशी मी अपेक्षा करतो. ओझर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या बहिणी रुपालीताई सचिन आढाव यांना, म्हणजे आमचे बंधू सचिन आढाव यांनी जे सामाजिक कार्य केले, किंवा आमचे काका प्रभाकर पंत आढाव, श्रीराम काका आढाव यांनी जे सामाजिक कार्य केले, या सामाजिक कार्याच्या आधारावर या ठिकाणी त्यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण कमळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करावा. धन्यवाद. माझं नाव सुनंदा रामराव पाटील. आम्ही जवळजवळ या एरियामध्ये 30 वर्ष झाले राहतोय. तेव्हापासून सचिन लहानचा मोठा तर रुपालीला पण पहिल्यापासून ओळखतो. यांचं सहकार्य आम्हाला कायम नेहमीच असं कोणत्याही गोष्टीत, तर घरातलंच का बाहेरचं असं काहीच नाही. अगदी सारखं आमचं काम ते कोणतंही सांगितलं तरी न हे करता करतात. त्यांना निवडूनच देणार आहे 2 तारखेला. आमचे जुलक मित्र सचिन भाऊ आढाव यांची विशेष विजयकडून उभी आहे. यांना प्रचंड मताने विजय करा. सचिन भाऊचे खूप काम आहे वार्डामध्ये, आपल्या गड्डीचे असो, रस्त्याचे असो, ड्रेनेज लाईनचे असो. आणि करोनाच्या काळामध्ये सचिन भाऊनी खूप कामं केले या वार्डामध्ये. तर प्रचंड मताने वहिनीला विजय करा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.